पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज आता माफ होणार आहे। कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा यामध्ये समावेश आहे। लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय पाहायला मिळतोय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मान्सूनचा पाऊस हा 24 जून नंतरच बरसणार, आयएमडीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। राज्यामध्ये प्रतिकूल स्थितीमुळे मान्सूनची प्रगती सुद्धा ठप्प झालेली आहे। हवामान अंदाज मॉडेल्सनुसार 24 ते 25 जूनच्या सुमारास कोकणामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे। मान्सूनच्या पुढील प्रगतीस पोषक ठरू शकतील अशा वातावरणातील बदलांवरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे भारतीय हवामान विभागाने म्हटलेले आहे। पहिल्या तिमाहीमध्येच योजनांचे अनुदान मिळणार, कृषीकडून 552 कोटी रुपयांचे अनुदान बिले कोषागाराकडे वर्ग करण्यात आलेले आहे। ट्रॅक्टर उद्योगाची वाढ मंदवण्याची शक्यता असून इकरा पतमानांकानुसार संस्थेचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। देशामध्ये हळदीची लागवड रखडलेली असून अतिउष्णता लांबलेल्या मान्सूनचा परिणाम होतोय, उगवण क्षमता सुद्धा कमी झालेली आहे। आता प्रतीक्षा संपन्नार राज्यामध्ये 24 ते 25 जूनपासून मान्सून सक्रिय होणार। देशभरामध्ये 41% पावसाची तूट आहे। कच्च्या तेलाच्या दरामध्ये घट तरीसुद्धा पेट्रोल डिझेल स्वस्त होणार नाही, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांचे स्पष्टीकरण। जागतिक बाजारातील घसरणीचा लाभ लगेच नाही, अमेरिका इराण युद्धामुळे 12,000 कोटी रुपयांचा भार पडलेला आहे। कच्चे तेल उच्चांकावरून 40% घसरलेले आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सरासरीच्या केवळ 20% पाऊस झालेला असून हंगामाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे। गाळ उपसला आणि शेतामध्ये टाकला, हजारो शेतकऱ्यांची जमीन सुपीक झाली। जलसाठ्यांची क्षमता वाढलेली असून हजारो हेक्टर शेतजमिनीवरील उत्पादन क्षमता वाढणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। वादळी वाऱ्याने सोलर पॅनलचे मोठे नुकसान झालेले आहे। बीबी महसूल मंडळातील शेतकऱ्यांची भरपाईसाठी मागणी केली जाते। तुपकरांच्या आंदोलनाची 4थ्या दिवशी सुद्धा जिल्हाभरामध्ये धग ही कायमच आहे। समर्थकांच्या गाठीभेटी सुद्धा सुरूच आहे। प्रकृती खालवल्याने बुलढाणा जिल्ह्यातील समर्थकांमध्ये वाढवली अस्वस्थता। कमी पाऊस, वाढती चिंता, यंदाच्या खरीप हंगामामध्ये आंतरपीक ठरणार फायदेशीर, एक पीक हातचे गेले तरी दुसरे वाचणार। गतवर्षी जूनमध्ये 59,000 हेक्टरवरती खरीप हंगामाचा पेराव होत होता, यंदा पत्ताच नाही। यंदा एल निनोचे संकट असून सोलापूर जिल्ह्यामध्ये बळीराजा हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा पावसाची प्रतीक्षाच आहे। नदीकाठावरती 2 तास वीज पुरवठा डोळ्यामध्ये देखत उभी पिके चढू लागली, शेतकरी हतबल झालेले आहे। नदीकाठ सोडून अन्यत्र तरी वीज पुरवठा 6 तास करण्याची मागणी केली जाते। सरकारी तलावांचा खासगी बाजार, 3 विहिरींचा 9 लाखांमध्ये व्यवहार, भूमिमाफियांचा पराक्रम, गब्बर विहिरी विक्रेत्यांच्या मुसक्या आवळा, ग्रामपंचायत तहसीलदारांच्या दारामध्ये। शेतकरी लाडसावंगीत तर 2 बॅग खत सिनोन, 2 बॅग सिल्लोडमध्ये ऑनलाईन खत विक्री स्थगितीवरून भाजप शिंदेसेनेने घेतली परस्पर विरोधी भूमिका। आज या उद्या या फेऱ्यामध्ये निराधार लाभार्थ्यांचे हेलपाटे होत आहे। अंगठा दिला, केवायसी केले, हयात प्रमाणपत्र सुद्धा दिले। 11वीची दुसरी फेरी 18,466 प्रवेश, तरीसुद्धा 44,000 जागा ह्या रिक्तच आहे। तिसरी फेरी सुरू झालेली असून नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार, भाग 1च्या अर्जांची दुरुस्ती करता येणार। आवक घटताच हळदीला आली भाववाढीची झळाळी, शेतकऱ्यांपेक्षा मिळतोय व्यापाऱ्यांनाच मोठा दिलासा। 15,000 रुपयांच्या वर मिळतोय बाजारामध्ये हळदीला भाव। आडगाव रंचे येथे वीज सुरळीत असून कृषी फीडर अद्याप सुद्धा अंशतः बंदच आहे। हट्टा येथे 4 विद्युत कर्मचारी, आडगाव, दारेफळ आणि तुळजापुरातील येथे अद्याप विद्युत कर्मचारीच नाही। नियमित कर्ज फेडलेल्या 30,340 शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपये। जालना जिल्ह्यामध्ये 2,897 कोटींचे पीक कर्ज हे थकीत आहे। 2,75,000 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी। विहिरीला पाणी नसल्याने मिरचीचे पीक धोक्यामध्ये सापडलेले आहे। मिरची लागवड क्षेत्रामध्ये मोठी वाढ झालेली असून पाऊस नसल्याने उत्पादक शेतकरी सुद्धा संकटामध्ये सापडलेले आहे। बानेगाव प्रकल्पाच्या भिंतीला पडलेले छिद्र पाटबंधारा विभागाने बुजवले। प्रकल्प परिसरातील बानेगाव, तांडोळी, गव्हाण, संगमेश्वर गावातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। पाण्याअभावी मोसंबीच्या 280 झाडांवरती चालवलेला जेसीबी, बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे।
संगायो श्रावणबाडला सरकारने केले निराधार, लाभार्थ्यांची कोंडी होते. निधी अभावी 3 महिन्यांपासून अनुदान मात्र रखडलेले आहे. मोफत बियाण्यांच्या यादीमध्ये दरवर्षी 30 नाव येत आहे. एक तरी बॅग मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पावसाच्या थेंबाला जिल्हा तरसलेला असून 15 दिवसांमध्ये 6% बरसलेला आहे. आठवडाभरापासून जिल्हाभरातील खरीपाच्या पेरण्या सुद्धा खोळंबलेल्या आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते. मायबाप सरकार लोकांना पाणी मिळणार कसं? 83 योजनांना वर्षभरामध्ये छद्मा सुद्धा नाही. हर घर जलची घोषणा फक्त कागदावरतीच. 17 कोटींच्या बिलांवरती धूळ. जलजीवनच्या पाणी योजनांची कामे मात्र रेंगाळलेली आहे. शेतकऱ्यांना बियाणे मोफत, पण मातीचा नमुना द्यावा लागणार. खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. मातीच्या आरोग्यानुसार मार्गदर्शनही मिळणार. 74% पीक कर्जाचे वितरण केले जाते. राष्ट्रीयकृत बँका यंदा सुद्धा माघारलेल्या आहे. खरीपासाठी यंदा 650 कोटींचे उद्दिष्ट असून 482 कोटींचे वितरण. शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. पावसाच्या थेंबाला जिल्हा तरसला. 18 दिवसांमध्ये 20% बरसला. भंडारा जिल्ह्यावरती एल निनोचे सावट असून पेरण्या खोळंबलेल्या आहे. ग्रामीण भागामध्ये तीव्र पाणी टंचाई भासत आहे. खत विक्रेत्यांचे 37 परवाने निलंबित करण्यात आलेले असून 3 कायमचे रद्द करण्यात आलेले आहे. कृषी विभाग आक्रमक. चंद्रपूर जिल्हा बनू शकतो बांबूची राजधानी. 5 वर्षांमध्ये 10,000 रोजगारांचे उद्दिष्ट आहे. MIDC असोसिएशनकडून प्रस्ताव जारी करण्यात आलेला आहे. जिल्हा बांबू उद्योग मिशन समिती स्थापन करण्याची मागणी केली जाते. पेरणीपूर्ण बियाण्यांची उगवण क्षमता तपासा. तपासणीसाठी यंदा सोपी गोपनगाठ पद्धत आहे. कृषी विभागाचे आवाहन केले जाते. दुबार पेरणीचे संकट टाळा. कोरचीमधील शेतकऱ्यांना धान बियाण्यांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना धान बियाण्यांचे वितरण करताना कोरची पंचायत समितीचे अधिकारी. 4 उपसा सिंचन योजनांमुळे 9,500 हेक्टर ओलिताखाली आलेली आहे. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येणार आहे. वैनगंगेमध्ये 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा. एल निनोमुळे पाऊस कमी झाल्यास समस्या होणार. धानाच्या चुकाऱ्यासाठी मागितले 642 कोटी, मिळाले फक्त 168 कोटी रुपये. रब्बी हंगामातील धान खरेदी 17 मे पर्यंत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होणार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये 44 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी फार्मर ID ही अनिवार्य ठरणार. शेतकऱ्यांनी घ्यावी दखल. माती सुपीकता निर्देशांकानुसार पिकांना खतांचे डोस द्या. खतांच्या मात्रांचे पर्याय व खर्च माती परीक्षण करणे आवश्यक ठरणार. संतुलित खतांचा सुद्धा वापर करा. मशागतीची कामे आटोपलेली असून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आता आकाशाकडे. पावसाअभावी खरीपातील पेरण्या खोळंबलेल्या आहे. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. 30 किलोची बॅग प्रत्यक्षामध्ये 25 किलोचीच बियाणे. नेर तालुक्यातील प्रकार चौकशीची होते मागणी. 15 दिवसांमध्ये 90,000 पोती युरिया यवतमाळ जिल्ह्यामध्ये दाखल होणार. ऑगस्टपर्यंत खताचा 1.25 लाख पोत्यांचा बंपर स्टॉक खुला होणार. उपसाबंदीने चिंतित असलेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना 2 तास रोखले आहे. जनावरे दगावल्यास दालनामध्ये टाकणार. दानोळीत वर्णा नदी परिसरामध्ये पाहणीवेळी शेतकऱ्यांचा इशारा देण्यात आला. पाण्याअभावी लोटेमध्ये अनेक कारखान्यांचे उत्पादन ठप्प झालेले असून पाऊस लांबल्याने पाण्याचे दुर्भिक्ष. कारखानदारी अडचणीमध्ये सापडलेले आहे. योजनेचा 1,871 शेतकऱ्यांना लाभ मिळत असून जमिनीचा पोत सुधारलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 36 लाख क्युबिक मीटर गाळ उपसा. शासन योजनेचा मोठा यश मिळत आहे. भातखंडेमध्ये 5 ते 6 दिवसांनी पाणी येत असून ग्रामस्थांचा घसा हा कोरडाचा आहे. गिरट केटीवेअरवरती शेवडी बांधून पाणी साठवण्याची मागणी केली जाते. ग्रामपंचायतकडून उपाययोजनांची अपेक्षा. पीक पाहणी सुलभ असून नियुक्त सहाय्यक करणार पीक नोंदणी. महिला बचत गटांच्या सहकार्याने होणार पीक पाहणी. शेतकऱ्यांना तांत्रिक प्रक्रियेमधून मोठा दिलासा मिळतोय. 1,345 गरोदर महिला हाय रिस्कमध्ये आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5,358 गरोदर महिलांची तपासणी. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना अभियान. प्राथमिक आरोग्य केंद्र. उपजिल्हा रुग्णालयामध्ये शिबिर. मान्सून लांबलेला असून टोमॅटो उत्पादकांचे गणित कोलमडलेले आहे. जून महिना अर्धा संपला. शेततळे बोरवेल पडले कोरडे. पीक वाचवण्यासाठी आणावे लागते विकतचे पाणी. राहुरी कृषी विद्यापीठाने विकले 1,69,00,000 आंबे. 2018च्या थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय द्या. सरसकट कर्जमाफीची मागणी केली जाते. शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडू नका.
रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेलेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. त्यामुळे पड्र पाण्या कर पाणी पाणी शेत माझं तहानलेलं चातकावानी. सोलापूर जिल्ह्यामध्ये महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पद्मजा इंगवले यांचा हा उपक्रम. मश्वरमध्ये अवघ्या 535 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे. बळीराचा हवालदिल झालेला असून पावसाने पाठ फिरवल्याने हंगाम लांबणार. वारणा पट्ट्यामध्ये बळीराचा पाण्याच्या शोधामध्ये आहे. विहिरीतील पातळी घटलेली असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. अल्प पावसामुळे खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला असून शिराळा तालुक्यातील भात पिकांवरती मोठे संकट आहे. शेतकरी चिंताक्रांत. दहिवलीमध्ये शेतकऱ्यांना यांत्रिक भात लागवडीचे प्रशिक्षण. खरीपामध्ये मजूर टंचाईवरती ठरते प्लॅस्टिक ट्रे रोपाटिका यांत्रिकरण प्रभावी पर्याय. वारकऱ्यांच्या सेवेसाठी 2700 डॉक्टर, 13 फिरते मेडिकल. पालखी गेल्यानंतर तात्काळ स्वच्छता, त्यासाठी 500 कर्मचारी. मश्वरच्या बेन्ना तलावामध्ये महिनाभराचाच पाणीसाठा. 56 पैकी केवळ 7.40 दशलक्ष घनफूट पाणी. दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ. शेतीपूरक व्यवसायांना सुद्धा बसला फटका. इरिगेशन बंदचा दुष्परिणाम होतोय. पाणी टंचाईने वाढवली आर्थिक कोंडी. वरती आभाळ कोरडे, खाली भूजलावरती ताण. जलसंकट गडद झालेले आहे. शेतीसाठी भूजल उपसा वाढवणार. अधिक खोल बोरवेलचा वाढता धोका. अल्निनो अत्यंत वेगाने विकसित होतोय. सुपर अल्निनो, गॉडझिला, अन्यनो शासकीय व्याख्याच नाही. याबाबतचे व्हिडिओ खूप चुकीचे आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 3 उच्चस्तरीय समित्या दाखल झालेल्या असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती सुद्धा घेण्यात येणार. मान्सूनने हुलकावणी दिलेली असून पण 25 जूनपासून सक्रिय होणार. हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. अखेर करार झाला, युद्ध संपले, सुटकेचा निश्वास. ट्रम्प म्हणाले इराणसोबत करार करून अमेरिकेचा मोठा विजय झालेला आहे. तीव्र उन्हाळ्याने रानसई, पुनाडे धरणातील गाठला तळ. उरण तालुक्यामध्ये पाण्याचे भीषण संकट. पावसाची लागली ओढ. रायगडामध्ये पावसाच्या सरासरीमध्ये घट झालेली असून जून महिन्यामध्ये आतापर्यंत केवळ 2.2% पाऊस पडलेला आहे. बळीराचा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.